श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 21. श्री गणेशाय नमः. निर्मिल सुंदर देवमंदिरे, चौक बैठक नाना प्रकारे, कळस ठेवल्यावरी सारे पूर्ण झाली म्हणती त्या. स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत. करोणी माझे मुख निमित्त बदले श्री स्वामी राज. आता कळसाध्याय 21. कृपा करुणी वदवावा. हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्ताजना कारणे. संपवावा अवतार आता ऐसे मना माझी येता. जड देह त्यागुणी तत्वता गेले स्वस्थ आणि यतिराज. शके 1800 पूर्ण संवत्सर तो बहुधान्य. मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार. दिवस गेला 3 प्रहर. चतुर्थ प्रहाराचा अवसार. चित्त करुणी एकाग्र निमग्न झाले निजरूपी. षडचक्रांते भेदोन ब्रह्मरंध्या छेदून. आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयांमधून तेजवा. जवळ होते सेवेकरी त्यांच्या दुःख झाले अंतरी. शोक करीती नाना परी तो वर्णिले न जाय. अक्कलकोटीचे जन समस्त दुःखे करुण अक्रदंत. तो वृत्तांत ग्रंथीत ग्रंथ वाढेल समुद्रसा. असो स्वामींच्या अनंत लीला. जना सन्मार्ग दाविला. उद्धारिले जडमंडला. तो महिमा कोण वर्णी. कोकणांत समुद्रतीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी. पालशेत ग्राम माझे रे. जन माझा झालासे श्रेष्ठ चित्त पावन ज्ञातीत. उपमान असे थोरात. बळवंत पर्वतीसुत नाम माझे विष्णू असे. तेथेची बाळपण गेले आता कोपर्ली सैने केले. उपशिक्षक पद मिळाले विद्यालयी संप्रत. वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम ज्यांचे शंकर शेट. त्यांची स्नेह झाला निकट आश्रयदाते ते माझे. त्यांची स्वामीचरणी भक्ती भावार्थे पूजन करती. निव्वसा उपजली चित्ती स्वामी चरित्र श्रवणाची. ते मजले सांगितले मी स्वामी गुण अनुवाद गायले. हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प. शब्द सोपे व्यावहारिक. भाषा प्रत्येक अध्याय लहानसा. अबालबुद्धा समजे असे लघु ग्रंथ रचिला हा. प्रथमाध्यायी मंगलाचरण. कार्यसिद्धीस देवतास्तवन. आधार स्वामी चरित्रास कोणी हेचे कथन केलेसे. श्री गुरु कर्दळवळांतुनी आले स्वामी रूप प्रकटले. भुवरी प्रख्यात झाले हे कथन कर्दळीवनांतुनी. आले स्वामी रूप प्रकटले भुवरी प्रख्यात झाले हे कथन. द्वितीयाध्यायी तारावया भक्तजनाला. अक्कलकोटी प्रवेश केला तेथेच महिमा वर्णिला. तृतीयाध्यायी निश्चय स्वामींचा करवया छळ. आले 2 संन्यासी खलतेचे वृत्त सकल. चौथ्याध्याय माझी वर्णिले मल्हारराव राज बडोद्यासी. त्याने न्यावया स्वामींसी पाठविले कारभाऱ्यांस. पाचव्यांत ते कथा